रामकृष्ण हरी. मी सिद्धेश गवळी आणि तुम्ही ऐकत आहात संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज. गोविंद पंत गोठ्यामध्ये गेले. मीराबाई आपल्या पदराने डोळे पुसत होत्या. त्यांचं लक्ष त्या गायवास्त्राकडे गेलं. त्यांनी मीराबाईंची स्थिती ओळखली. त्यानंतर आपला हात मीराबाईंच्या खांद्यावर ठेवला आणि त्यांना आधार दिला. मीराबाईंनी मागे वळून बघितलं. गोविंद पंत आलेले पाहून आपले डोळे गच्च मिटून घेतले. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. गोविंद पंत त्यांना सावरत म्हणाले, गप्प बैस मीरा. पितृत्वाच्या दुःखाने मला सुद्धा वाईट वाटतं. माणसं मला किती संपत्ती आहे हे नाही विचारत, किती पुत्र आहेत हे विचारतात. तेव्हा माझं सुद्धा काळीच फाटलं. मीराबाईंना रडू आवरेना. मीराबाई पुढे म्हणाली, हे झुरणं आमच्याच नशिबी काय यावं. तो परमेश्वर किड्या मुंग्यांना सुद्धा मातृत्व प्रदान करतो. आम्हीच काय पाप केलेलं आहे. आमच्याच नशिबी हा छळ काय यावा. तेव्हा गोविंद पंत म्हणाले, आपल्या हातात काही नसतं नीरा. करता करवित तो भगवंत आहे. पण तो तरी आपल्याला का बरं छळेल. आजपर्यंत आपण युट्यूबवर वैकल्य केली, उपवास केली, वेद मंत्राचा घोष केला, साधू संतांना कधीही रिकाम्या हाताने जाऊ दिलं, तरी देखील तो भगवंत आपल्या नशिबी मातृत्वाची कळी का फुलवत नाही. मीराबाईंच्या रडण्याने गोविंद पंतांचं काळीच फाटलं. त्यांच्या नशिबी अनेक प्रश्न होते आणि त्याचं उत्तर त्यांना मिळालेलं नव्हतं. पण त्यांना काय माहित होतं की त्यांच्या प्रश्नाचं उत्तर स्वतः भगवंत जन्म घेऊनच देणार होता.